शेतकऱ्यांचं वादळ मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार, शक्तीपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून येत्या 7 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बाधित 13 जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शक्तीपीठ संघर्ष समितीने केले आहे. सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे रणजित पाटील यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, सरकारला जर थोडीफारही लाज असेल तर शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय तात्काळ थांबवावा. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला. समितीचे बी.जी. पाटील यांनी सांगितले की या महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार आहे. कडेगाव, वाळवा, पलूस आणि खानापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील जमीन संपादित होणार असून या गंभीर विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात आवाज उठवला नसल्याबद्दल संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने प्रकल्प रद्द केला नाही तर 7 जुलैनंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघर्ष समितीने दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आम्ही सर्वच शेतकरी रस्त्यावरती जवळजवळ 4 महिने आम्ही उतरून आंदोलन करतोय आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना आजपर्यंत आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय बंटी पाटील साहेब हे 2 आमदार जर सोडले तर आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकही आमदारांनी ब्र शब्द त्या अधिवेशनामध्ये काढलेला नाही. आणि मग सध्या अधिवेशनामध्ये आमदार फोडाफोडी, खासदार फोडाफोडी ह्याच्यावरतीच मग जास्त ते विचारत आहेत का, आमच्याकडचं दुर्लक्ष झालंय का त्यांचं. यासाठी आम्ही आमच्या मूळ विषयावरती त्या सर्वांचं लक्ष लागावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बोलावं म्हणून आम्ही मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 हे 1 दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही आझाद मैदान या ठिकाणी करतोय. आणि त्या आंदोलनाचा हेतू असा आहे की त्या सर्व आमदारांनी वर्धापासून सिंधुदुर्गपर्यंतचे ज्या मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या सर्व आमदारांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि आमचा आवाज तिथे अधिवेशनामध्ये घेऊन जावं आणि या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपण बोलावं. अशा हेतूनं आम्ही मंगळवारी 7 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करतोय आणि आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय, ज्यांना ज्यांना या शक्तीपीठ महामार्गाची जळ पोचते त्या सर्वांनी आझाद मैदानावरती यावं. शक्तीपीठ नावाचं एक मोठं भूत शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारं फडणवीस आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्र राज्य यांनी घातलेलं आहे. ते खरं गरजच नाही, कारण आपण या सुपीक जमिनी नापीक करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. आणि कुठला तरी हा शक्तीपीठ महामार्ग नव्हे, हा अदानी पीठ फडणवीस पीठ महामार्ग आहे. तो शेतकऱ्यांचं वाटोळं करतो. तो मुद्दा नंबर 2 की या सगळ्यावर पावसाळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याची चर्चा फक्त निवडणुकीपुरती, आणि म्हणूनच ही चर्चा तेवढी न करता आम्ही सगळे होरपळलेलो आणि यात बाधित झालेलो शेतकरी आणि बाधित होणारे शेतकरी यांनी सगळ्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये जर यांना वेळ नसेल आम्हाला तर यांना जाणीव करून देऊया. आणि म्हणून मंगळवारी 7 जुलै रोजी आम्ही आझाद मैदानावर येतोय आणि त्यांना इशारा देतोय, बाबांनो आमदार खासदार फडाफुडीत आता बघू नका, कमिशन टक्केवारीत लक्ष घालू नका, आमचा जीव निघालाय, आमची गुरंढोरं आम्ही विस्थापित व्हायला लागलोय. तुम्ही निदान नाही म्हटलं तरी विधानसभेच्या पायरीवर बोंबाबोंब आंदोलन करा, म्हणजे नेमका आमदार कुठल्या बाजूने आमचे आहे का त्यांच्या बाजूने कळल. आणि म्हणून हा एक इशारा आहे की आमदारांनी आपली कुवत ओळखावी आणि लवकरच विधिमंडळात याचा आवाज उठवावा अशी आमची आर्त हाक आहे. आणि फडणवीस आणि कंपनीनं पण ध्यानात ठेवावं की येणारी निवडणूक अजून शिल्लक आहे 29ची, त्याच्या अगोदरच दणका देऊन बंद करा, नाहीतर इशारा काफी आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो.